मुंग्यांचा महाभयंकर हल्ला. काल बाजारात माझी प्लेजर प्लस मध्येच बंद पडली. तेव्हापासून मनात एक विचार घोळत होता, स्कूटरसारखं वाहन शाळेच्या वस्तू न्यायला उत्तम. पण हीच उत्तम स्कूटर सुरूच होईना. अर्धा किलोमीटर ढकलत आणली ती आणि आता तिच्या डॉक्टरला शोधण्यापेक्षा दुसरी गाडी काढूया असा विचार मनात येताच हुश केलं. आज बऱ्याच दिवसांनी माझ्या लाडक्या बाईकने दर्शन दिलं. तिच्यावर जुनं काळं कव्हर होतं. ते काढलं आणि किक मारून निघायचंच होतं. शाळेत आज उपविभागीय अधिकारी येणार होते. क्लास 1 ऑफिसर भेटायला येणार म्हणजे आनंद तर होताच, पण पोटात भीतीचे फुलपाखरूही नाचत होते. त्यामुळे मी त्याच विचारात गढून गेलो होतो. पण काय सांगू, जसं मी ते कव्हर बाजूला केलं तशा असंख्य काळ्या मुंग्या बाहेर पडू लागल्या. मी त्यांना धक्का दिल्यावर त्या अधिकच चवताळल्या. गाडीच्या टाकीच्या वरच्या कव्हरवर त्यांनी आपलं साम्राज्यच उभारलं होतं. मी त्यांना जेवढं बाजूला करायचा प्रयत्न करत होतो त्या तेवढ्याच गाडीवर पसरू लागल्या. आणि ज्या सीटवर मी बसणार होतो तिथे तर त्या सैरावेरा धावत सुटल्या होत्या. मनात आलं, तसाच गाडीवर बसून गेलो असतो तर त्या मुंग्यांनी मला सैरावेरा धावायला लावलं असतं. मी घरातून पाणी आणायला सांगितलं. बाहेर बारीक पाऊस पडतच होता. मी बादलीने थोडं पाणी मारून त्यांना गाडीबाहेर काढण्याचा युद्धप्रयत्न करत होतो. सकाळी 7-8 वाजल्यापासून मी हे युद्ध लढत होतो, तरीही मुंग्या काही कमी होण्याचं नाव घेत नव्हत्या. टाकीच्या वरचं सेफ्टी कव्हर मी अक्षरशः फाडून काढलं. नवं सीट कव्हरही कात्रीने कापून टाकलं, फक्त त्या मुंग्या बाहेर काढण्यासाठी. आता तर त्यांनी आपला मोर्चा पूर्ण गाडीभर वळवला होता. शेवटी त्या सर्व बलाढ्य मुंग्या बाजूला होईपर्यंत मला वाट बघावी लागली. त्या गेल्याची खात्री झाल्यावरच मी गाडीवर स्वार होऊन शाळेकडे निघालो. शाळेत असताना बलाढ्य मुंग्या हा पाठ कधी शिकलो नव्हतो, पण शिक्षक झाल्यावर मात्र अनेकदा शिकवला. आज मात्र त्या मुंग्या किती बलाढ्य असू शकतात हे मला स्वतःलाच कळलं. माझी तब्बल 15 मिनिटं या मुंग्यांनी अक्षरशः खाऊन टाकली. आता पुन्हा कधी गाडीवर बसताना त्या काळ्या मुंग्या मला नक्की आठवत राहणार हे निश्चित. कवितेचे शीर्षक आहे मुंग्यांचा महाभयंकर हल्ला. कवितेचे कवी आहेत प्रवीण आशुतोष कुवल.